नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर. एक माणूस ज्याच्याकडे सगळं होतं, पैसा, नाव, सत्ता, पण आज त्याच्याकडे काहीच उरलं नाही. कारण त्याने एक चूक केली होती. अशी चूक जी त्याचं आयुष्य बदलून टाकणार. ही आहे एका विक्रमची कथा. एका साध्या मुलापासून सुरू झालेली, पण स्वार्थ, अहंकार आणि पैशाच्या मागे धावताना सगळं गमावलेल्या माणसाची. पण ही फक्त पडण्याची कथा नाही, तर पुन्हा उभा राहण्याची आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, विक्रम पुन्हा उभा राहील का, की त्याच्या कर्माची सावली त्याला कायमच गिळून टाकेल? पहाटची तो वेळ, गाव अजून अर्धवट झोपेत होतं. थंड वाऱ्याची हलकी झुळूक आणि दूर कुठेतरी कोंबड्याचा आरवणारा आवाज. मातीच्या छोट्याशा घरात एका कोपऱ्यात एक मुलगा बसला होता. समोर एक जुनी वही, बाजूला लुकलुकणारा दिवा आणि डोळ्यात प्रचंड जिद्द. तो होता विक्रम. घरातली परिस्थिती इतकी हालाकीची होती की कधी कधी 2 वेळचं जेवण सुद्धा नीट मिळत नसे. वडील दिवसभर शेतात राबायचे, आई घरकाम आणि इतरांच्या घरांची भांडी घासायची. पण या सगळ्यातही विक्रमच्या डोळ्यात एक वेगळं स्वप्न होतं. मी मोठा होणार, खूप मोठा. गरिबीची जखम. एक दिवस शाळेतल्या मधल्या सुट्टीत सगळे मित्र आपापले डब्बे काढून खात होते. कोणाच्या डब्यात पोळी भाजी, कोणाच्या डब्यात गोड पदार्थ. विक्रम मात्र शांतपणे बाजूला बसला होता. त्याच्याकडे डब्बा नव्हता. त्याचा मित्र सचिन त्याच्याकडे आला आणि म्हणाला, "अरे, तू अजून काही खात नाहीस का?" विक्रमने हसत उत्तर दिले, "नाही रे, आज भूक नाहीये." पण त्या हसण्यामागे दडलेली वेदना कोणालाच दिसली नाही. सचिनने आपला डब्बा पुढे केला. "चल, माझ्यासोबत खा." त्या क्षणी विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने ते लपवलं. त्या दिवशी त्याने मनाशी एक ठरवलं, एक दिवस मी इतका श्रीमंत होईन की मला कधीच असं वाटणार नाही. विक्रम अभ्यासात खूप हुशार होता. शाळेतले शिक्षक नेहमी म्हणायचे, हा मुलगा खूप पुढे जाईल. पण फक्त हुशारी पुरेशी नव्हती, त्याच्याकडे होती जिद्द. रात्री सगळे झोपल्यानंतर तो दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायचा. आई अनेकदा म्हणायची, "बाळा, एवढा अभ्यास करू नकोस, थोडं झोपून घे." पण विक्रमचं एकच उत्तर असायचं, "आई, आता नाही थांबलो तर आयुष्यभर थांबावं लागेल." हळूहळू विक्रम मोठा होत गेला. त्याची स्वप्नही मोठी होत गेली. पण त्या स्वप्नामध्ये एक बदल झाला होता. पूर्वी तो म्हणायचा, "मी मोठा होऊन आई-बाबांना सुख देईन." आता तो म्हणू लागला, "मला फक्त पैसा कमवायचा आहे, खूप पैसा." त्याच्या मनात एक विचार घर करू लागला, पैसा असेल तर सगळं मिळतं. आदर, प्रेम, सन्मान. आणि हाच विचार त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार होता. एक दिवस शाळेत एक स्पर्धा होती. पहिलं बक्षीस 500 आणि एक सन्मानपत्र. विक्रमने खूप मेहनत घेतली होती. त्याला खात्री होती की तो जिंकेल. पण निकाल लागला. पहिलं बक्षीस दुसऱ्याच एका मुलाला मिळालं. विक्रमच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. त्याला कळलं की त्या मुलाच्या वडिलांनी शिक्षकांना भेटवस्तू दिली होती. त्या दिवशी विक्रमच्या मनात एक धोकादायक विचार आला, सरळ मार्गाने काही मिळत नाही, शॉर्टकट घ्यावा लागतो. त्या दिवसापासून विक्रम बदलू लागला. त्याच्या डोळ्यातली निरागसता कमी होत गेली आणि त्या जागी एक वेगळीच चमक दिसू लागली, पैशाची आणि यशाची. सचिनने एकदा त्याला विचारलं, "अरे, तू इतका बदललास का?" विक्रम हसला आणि म्हणाला, "जग बदललंय रे, आणि मीही बदललोय." पण त्याला हे माहीत नव्हतं की हा बदल त्याला कुठे घेऊन जाणार आहे. त्या रात्री विक्रम छपरावर बसून आकाशाकडे पाहत होता. ताऱ्याकडे पाहत तो हळूच म्हणाला, "मी काहीही करून यश मिळवणार." काहीही. पण आकाश शांत होतं, जणू त्याला सावध करत होतं. कारण
त्या काहीही मध्ये त्याचं आयुष्य बदलून टाकणारा अंधार दडलेला होता. विक्रम शहरात जातो आणि यशाच्या शोधात तो कोणता मार्ग निवडतो, तो योग्य मार्गावर राहतो का की तो चुकीच्या वाटेला लागतो, ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. बस हळूहळू शहरात शिरत होती. उंच इमारती, धावपळ, हॉर्नचा आवाज, गावाच्या शांततेपेक्षा अगदी वेगळं जग. खिडकीतून बाहेर पाहताना विक्रमच्या डोळ्यात एक चमक होती. हेच माझं जग आहे, इथेच मला मोठं व्हायचं आहे. हातात एक छोटी बॅग, खिशात थोडेसे पैसे आणि मनात प्रचंड महत्वाकांक्षा. विक्रम शहरात उतरला आणि त्याच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. पहिले काही दिवस खूप कठीण होते. राहायला एक छोटं दमट खोली, खायला कधी पोटभर कधी उपाशी. नोकरीच्या शोधात विक्रम रोज फिरायचा, दिवसभर दारोदार फिरून थकलेला, पण हार मानणारा नव्हता. शेवटी एका लहानशा ऑफिसमध्ये त्याला काम मिळालं, क्लर्क म्हणून. पगार कमी, काम जास्त, पण विक्रमच्या डोळ्यात अजूनही स्वप्न जिवंत होती. ऑफिसमध्ये काम करताना विक्रम एक गोष्ट नीट लक्षात घेत होता. लोक कसं बोलतात, कसं व्यवहार करतात, पैसे कसे फिरतात. तो फक्त काम करत नव्हता, तो शिकत होता. त्याचा बॉस नेहमी म्हणायचा, विक्रम, तू फक्त कर्मचारी नाहीस, तू एक दिवस मालक होशील. हे ऐकून विक्रमच्या मनात एक ठिणगी पेटली. हो, मी मालकच होणार. एक दिवस ऑफिसमध्ये एक मोठी डील चालू होता. कंपनीला मोठा फायदा होणार होता, पण त्या डीलमध्ये काही गडबड होती. विक्रमला सगळं समजलं. त्याच्या मनात दोन आवाज होते, हे चुकीचं आहे, पण यामुळे खूप पैसा मिळेल. काही क्षण तो शांत राहिला आणि मग त्याने एक निर्णय घेतला. त्याने चुकीचा मार्ग निवडला. यशाची पहिली चव त्या डीलमुळे विक्रमला चांगला फायदा झाला. पहिल्यांदाच त्याच्या मनात इतके पैसे आले होते. त्याने स्वतःसाठी नवीन कपडे घेतले, छोट्या खोलीऐवजी चांगलं घर घेतलं आणि आरशात स्वतःकडे पाहत तो हसला. हेच मला हवं होतं. पण त्या हसण्यात एक वेगळाच अहंकार होता. हळूहळू विक्रम बदलत गेला. त्याच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात एक वेगळीच गर्वाची झलक आली. पूर्वीचा साधा, भावनिक विक्रम आता हुशार, चतुर आणि स्वार्थी बनत होता. सचिनने एकदा त्याला फोन केला. अरे, कसा आहेस, भेटूया का? विक्रम थंडपणे म्हणाला, मी खूप बिझी आहे, नंतर बघू. फोन कट झाला आणि एक नातं हळूहळू तुटायला लागलं. काही वर्षातच विक्रमने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या हुशारीमुळे आणि शॉर्टकट्समुळे तो लवकरच यशस्वी झाला. मोठं ऑफिस, महागडी गाडी, लोकांमध्ये नाव. गावात लोक म्हणू लागले, विक्रम म्हणजे यशाची व्याख्या आहे. पण कोणालाच माहीत नव्हतं त्या यशामागे ती काळी बाजू. विक्रम आता फक्त एक गोष्ट पाहत होता, पैसा आणि फक्त पैसा. कोणाचं नुकसान होते, कोण फसते, याची त्याला काहीच पर्वा नव्हती. त्याच्यासाठी प्रत्येक माणूस म्हणजे एक संधी होती. एक दिवस त्याच्या एका जुन्या कर्मचाऱ्यांनी त्याला विचारलं, सर, हे बरोबर आहे का? विक्रमने स्मित हास्य केलं आणि म्हणाला, जगात बरोबर चूक काही नसतं, फक्त यश आणि अपयश असतं. त्या रात्री विक्रम आपल्या आलिशान घराच्या बाल्कनीत उभा होता. हातात महागडं पेय आणि समोर चमकणारं शहर. तो स्वतःशीच म्हणाला, मी जिंकलोय, सगळं मिळवलंय. पण त्याला माहित नव्हतं की त्याने जे मिळवलं होतं त्याची किंमत त्याला खूप महागात मोजावी लागणार होती. आणि त्याच्या आयुष्यात लवकरच एक असं वादळ येणार होतं जे त्याचं सगळं काही उद्ध्वस्त करणार होतं. शहराच्या गोंधळात एक दिवस अचानक विक्रमच्या ऑफिसच्या दारात एक ओळखीचा चेहरा उभा होता. तो होता सचिन. काळाने त्याच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा आणला होता, पण डोळ्यात
तीच आपुलकी होती. अरे विक्रम, सचिन हसत म्हणाला. विक्रम काही क्षण थांबला आणि मग जबरदस्तीच स्मित करत म्हणाला, अरे सचिन, किती दिवसांनी. पण त्या स्मितामागे आता ती जुनी ऊब नव्हतं. सचिनने विक्रम समोर एक प्रस्ताव ठेवला, एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा. आपण दोघं मिळून करूया. तू बुद्धी लाव, मी मेहनत करतो. आपण पुन्हा एकत्र येऊया. सचिनच्या आवाजात प्रामाणिकपणा होता, मैत्रीची ओढ होती. विक्रम काही क्षण विचारात पडला. त्याच्या मनात गणित सुरू झालं. हा प्रोजेक्ट मोठा आहे, फायदा होईल, पण सचिन सोबत वाटून घ्यावा लागेल. आणि मग त्याच्या मनातला स्वार्थी आवाज जिंकला, का वाटून घ्यायचं. शेवटी विक्रमने होकार दिला. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. पहिल्या काही महिन्यातच काम जोरात चालू लागलं. नफा वाढत होता, नाव मिळत होतं. सचिन दिवस रात्र मेहनत करत होता, तर विक्रम फक्त निर्णय घेत होता. पण विक्रमच्या मनात एक वेगळाच प्लॅन तयार होत होता. एक दिवस विक्रमने काही कागदपत्र तयार केली. त्यात काही अटी बदलल्या होत्या, ज्यामुळे कंपनीचा पूर्ण ताबा त्याच्याकडे येणार होता. तो कागद सचिन समोर ठेवत म्हणाला, हे फक्त फॉर्मॅलिटी आहे, साइन कर. सचिनने एक क्षणही विचार केला नाही, कारण त्याला विक्रमवर पूर्ण विश्वास होता. आणि त्याच विश्वासाने त्याने साइन केलं. काही दिवसांनी सचिनला सत्य कळलं. तो थेट विक्रमच्या ऑफिसमध्ये गेला. हे काय केलंस तू? त्याचा आवाज थरथरत होता. विक्रम शांत होता. तो खुर्चीत बसून फक्त पाहत होता. तू मला फसवलंस. आपल्या मैत्रिणीचं काय? सचिनच्या डोळ्यात अश्रू होते. विक्रम थंडपणे म्हणाला, हा व्यवसाय आहे, इथे भावना चालत नाही. त्या शब्दांनी सचिनचं हृदय अक्षरशः तुटलं. नात्याचा शेवट झाला. ऑफिसच्या बाहेर पडताना सचिनने शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त वेदना होती. तो हळू आवाजात म्हणाला, विक्रम, आज तू जिंकलास, पण एक दिवस तू सगळं हरशील. तो निघून गेला आणि त्या क्षणी एक जुनी सुंदर मैत्री कायमची संपली. विक्रम आपल्या कॅबिनमध्ये एकटा बसला होता. त्याच्या हातात सगळी सत्ता होती, पैसा होता, यश होतं, पण काहीतरी हरवलं होतं. त्याच्या मनात एक छोटासा आवाज आला, तू चुकीचं केलंस. पण त्याने तो आवाज दाबून टाकला आणि स्वतःला समजावलं, यशासाठी हे सगळं करावंच लागतं. त्या रात्री विक्रम झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण डोळे मिटले की सचिनचा चेहरा समोर येत होता. त्याचे शब्द कानात घुमत होते, एक दिवस तू सगळं हरशील. विक्रम अचानक उठून बसला. त्याच्या कपाळावर घाम होता. तो स्वतःशीच म्हणाला, मी काही चुकीचं केलं नाही. पण मनाच्या कुठेतरी त्याला माहित होतं, ही फक्त सुरुवात आहे आणि कर्माची सावली आता त्याच्या मागे लागली होती. विक्रमच्या आयुष्यात वादळ कसं येतं, त्याच्या यशाचा किल्ला कसा कोसळायला लागतो, ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की पहा. शहरातली ती एक साधी सकाळ होती, पण विक्रमसाठी ती आयुष्य बदलणारी ठरणार होती. ऑफिसच्या नेहमीसारखी गडबड होती, फोन वाजत होते, लोक धावत होते, पण आज वातावरणात काहीतरी वेगळं होतं. एक अस्वस्थ शांतता. विक्रम आपल्या कॅबिनमध्ये बसला होता, पण त्याचं लक्ष कामात नव्हतं, कारण त्याच्या टेबलावर एक फाईल पडली होती. तोट्याचा अहवाल आला. त्याने फाईल उघडली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एका क्षणात नाहीसा झाला. कंपनीला मोठा तोटा झाला होता. एक नाही, दोन नाही, सलग 3 मोठे प्रोजेक्ट फेल झाले होते. विक्रम स्वतःशीच पुटपुटला, हे कसं शक्य आहे. त्याने ताबडतोब आपल्या मॅनेजरला बोलावलं. हे सगळं काय चाललंय? त्याचा आवाज कठोर होता. मॅनेजर घाबरून म्हणाला, सर, मार्केट बदललंय आणि काही लोकांनी आपल्याला फसवलं आहे. फसवलं? विक्रमच्या डोळ्यात राग चमकला.
पण त्याला माहीत नव्हतं ही फक्त सुरुवात होती. काही दिवसातच विक्रमच्या सर्वात जवळच्या पार्टनरने त्याला धोका दिला. तो सगळे पैसे घेऊन गायब झाला आणि कंपनीवर प्रचंड कर्ज टाकून गेला. विक्रम संतापला. तो ओरडला, वस्तू फेकू लागला. कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. तो जोरात ओरडला, पण त्या क्षणी त्याला स्वतःचीच आठवण झाली. मीही असंच केलं होतं. एकामागून एक संकट येऊ लागली. बँकेचे फोन, कर्जदारांचे तगादे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न. ऑफिसमध्ये जो माणूस कालपर्यंत सर म्हणून ओळखला जायचा, आज त्याच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहू लागले. काही कर्मचारी नोकरी सोडून गेले. काहींनी त्याच्यावर आरोप केले. विक्रम एकटा पडला होता. एक दिवस बँकेने त्याच्या ऑफिसवर ताबा घेतला. तोच ऑफिस जिथे तो एकेकाळी अभिमानाने बसायचा, आज त्याच्या समोर बंद होत होतं. विक्रम बाहेर उभा होता. डोळ्यात अश्रू, मनात शून्यता. त्याच्या हातातून सगळं निसटत होतं. त्या रात्री विक्रम आपल्या रिकाम्या घरात बसला होता. भिंती शांत होत्या आणि त्या शांततेत त्याचे भूतकाळाचे आवाज घुमत होते. सचिनचा आवाज, एक दिवस तू सगळं हरशील. विक्रमने डोळे घट्ट मिटले. मीच हे केलं आहे, तो स्वतःशीच म्हणाला. त्याला आता समजायला लागलं होतं, हे सगळं योगायोग नव्हतं, ही त्याच्या कर्माची परतफेड होती. पहिल्यांदाच विक्रमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो जोरात रडू लागला. मी काय मिळवलं? मी कोणाला दुखावलं? प्रश्न खूप होते, पण उत्तर एकच होतं, चूक. दुसऱ्या दिवशी विक्रम गावाकडे निघाला. त्याच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं. ना पैसा, ना प्रतिष्ठा, ना माणसं. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य फिरत होतं. गाव, आई बाबा, सचिन आणि त्याचे चुकीचे निर्णय. बस हळूहळू गावात शिरत होती. तेच गाव जिथून त्यांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती, पण आज तो स्वप्न पूर्ण करून नाही तर तुटून परत येत होता. विक्रम खाली उतरला आणि त्या जुन्या वाड्याकडे चालू लागला. त्याच्या प्रत्येक पावलात एक प्रश्न होता, आता पुढे काय? आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आता सुरू होणार होता. गावात पाऊल ठेवताच ओळखीचे रस्ते, तीच झाडं, तेच घर, पण सगळं काही वेगळं वाटत होतं. कारण बदलला होता विक्रम. एकेकाळी मोठं होण्याचं स्वप्न घेऊन या गावातून गेलेला मुलगा आज सगळं गमावून परत आला होता. त्याच्या पावलात ताकद नव्हती, डोळ्यात चमक नव्हती, फक्त एक रिकामेपणा होता. विक्रम हळूहळू आपल्या जुन्या घराजवळ आला. दरवाजा अर्धवट उघडाच होता. घरात शांतता पसरली होती. तो आत गेला. भिंतीवर अजूनही त्याच्या बालपणीचे फोटो होते. आईचा जुना चुलीचा वास, वडिलांची खुर्ची, सगळं तसंच होतं. पण एक गोष्ट नव्हती. आई बाबा. शेजाऱ्यांनी सांगितलं, तुझ्या जाण्यानंतर काही वर्षांनी ते दोघंही गेले. त्या शब्दांनी विक्रमच्या पायाखालची जमीन सरकली. तो त्या घराच्या मधोमध बसला आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई बाबा, मी आलोय, पण उत्तर देण्यासाठी कोणीच नव्हतं. तो जोरात रडू लागला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला एकटेपणाची खरी जाणीव झाली. त्या रात्री विक्रम त्या जुन्या वाड्याच्या ओसरीवर बसला होता. पावसाचे थेंब हळूहळू पडत होते आणि प्रत्येक थेंब जणू त्याच्या जखमावर आदळत होते. त्याच्या मनात विचाराचा गोंधळ सुरू होता. मी काय केलं आयुष्यात? कोणासाठी जगलो? आज माझ्याकडे कोण आहे? उत्तर एकच, कोणीच नाही. अचानक त्याच्या मनातून एक आवाज आला. तुला आठवतंय का? आई म्हणायची, माणूस मोठा त्याच्या मनाने होतो, पैशाने नाही. विक्रमने डोळे उघडले. त्याला आईचा चेहरा आठवला. तिचं प्रेम, तिची शिकवण
आणि त्याने स्वतःला विचारलं, मी खरंच मोठा झालो का? त्याचं मन शांत झालं, कारण उत्तर स्पष्ट होतं नाही. दुसऱ्या दिवशी विक्रम गावाच्या रस्त्यावरून चालत होता. लोक त्याच्याकडे पाहत होते. काही जण कुजबुजत होते. तो खाली मान घालून चालत होता. तेवढ्यात एक लहानसा मुलगा त्याच्या समोर आला. कपडे फाटके, चेहऱ्यावर निरागसता. तो म्हणाला, काका, तुम्ही मला शिकवू शकता का? विक्रम थोडा थांबला. त्याने मुलाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात त्याला स्वतःचा भूतकाळ दिसला. त्या क्षणी विक्रमच्या मनात काहीतरी हललं. त्याने हळूच विचारलं, तुला काय शिकायचं आहे? मुलगा हसत म्हणाला, मला मोठं व्हायचं आहे. हे शब्द ऐकून विक्रमच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी त्या अश्रूमध्ये दुःख नाही, तर एक नवा निर्णय होता. त्या संध्याकाळी विक्रम पुन्हा त्या वाड्याच्या ओसरीवर बसला होता. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर थोडी शांतता होती. तो आकाशाकडे पाहत हळूच म्हणाला, देवा, मला अजून एक संधी दे. कारण तो पुन्हा उभा राहणार होता, पण यावेळी स्वार्थासाठी नाही, तर इतरांसाठी. विक्रम आपल्या आयुष्याला नवीन दिशा कशी देतो आणि तो लोकांच्या आयुष्यात प्रकाश कसा बनतो, ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या रात्रीनंतर विक्रमच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक शांत झोप आली. ना भूतकाळाचा त्रास, ना भविष्याची भीती. पहाटचा कोवळा सूर्यकिरण त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि तो हळूहळू जागा झाला. आज त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. काल भेटलेला तो छोटा मुलगा, त्याची निरागस डोळे आणि ते शब्द, मला मोठं व्हायचं आहे, विक्रमच्या मनात सतत घुमत होते. तो उठला आणि सरळ त्या मुलाला शोधायला निघाला. गावाच्या शेवटच्या टोकाला एक छोटंसं झोपडं, तिथे तो मुलगा बसलेला होता. जुन्या पुस्तकात काहीतरी वाचत विक्रम त्याच्याजवळ गेला. काय नाव आहे तुझं? त्याने प्रेमाने विचारलं. राजू, मुलगा हसत म्हणाला. विक्रमने हळूच विचारलं, राजू, तुला खरंच शिकायचं आहे का? राजूच्या डोळ्यात चमक आली. हो, पण माझ्याकडे पैसे नाहीत. हे ऐकून विक्रम काही क्षण शांत झाला. त्याला स्वतःचा भूतकाळ आठवला. तेच फाटके कपडे, तीच भूक, तेच स्वप्न. तो हळूच हसला. पैशाची चिंता करू नकोस, मी आहे ना. राजूच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्या दिवसापासून विक्रमने एक छोटा निर्णय घेतला. मी आता लोकांसाठी जगणार. त्याने आपल्या जुन्या घराची साफसफाई केली आणि तेथेच मुलांना शिकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी फक्त राजू आला, दुसऱ्या दिवशी 2 मुलं आणि काही दिवसातच एक छोटासा वर्ग तयार झाला. विक्रम मुलांना फक्त पुस्तकातलं ज्ञान देत नव्हता, तर तो त्यांना आयुष्य शिकवत होता. सत्य नेहमी जिंकतं. कधीही खोटं बोलू नका. स्वप्न बघा, पण योग्य मार्गाने. मुलं त्याच्याकडे आदराने पाहू लागली. गावात लोक कुजबुजू लागले. विक्रम बदललाय. लोकांचा विश्वास परत मिळवताना हळूहळू गावातील लोक त्याच्याकडे पुन्हा पाहू लागले. कोणी मदतीसाठी येऊ लागलं, कोणी सल्ल्यासाठी. विक्रम प्रत्येकाला शांतपणे ऐकायचा आणि शक्य तितकी मदत करायचा. तो आता श्रीमंत नव्हता, पण तो माणूस बनत होता. एक दिवस राजूने त्याच्याकडे येऊन सांगितलं, काका, मी परीक्षेत पहिला आलो. विक्रमच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी हे अश्रू आनंदाचे होते. त्या रात्री विक्रम पुन्हा त्या वाड्याच्या ओसरीवर बसला होता, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो स्वतःशीच म्हणाला, हेच खरं यश आहे. कारण पहिल्यांदाच त्याने कोणाला फसवून नाही, तर कोणाला उभं करून आनंद मिळवला होता. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. विक्रमने डोळे मिटले आणि मनात एक ठाम निर्धार केला, मी आता माझं उरलेलं आयुष्य लोकांच्या भल्यांसाठी देणार. पण त्याच्या या नव्या प्रवासात एक जुनी सावली पुन्हा समोर येणार होती.
एक असा चेहरा जो त्याच्या भूतकाळाशी जोडलेला होता. विक्रम आणि सचिन पुन्हा समोरासमोर येतात. तो सामना माफीचा असेल की आणखीन एका वेदनेचा. सकाळचा तो प्रसन्न वेळ. विक्रम नेहमीप्रमाणे मुलांना शिकवत होता. राजू आणि इतर मुलं त्यांच्या भोवती बसली होती. तेवढ्यात दारात एक सावली उभी राहिली. विक्रमने वर पाहिलं आणि त्याचा श्वास एका क्षणासाठी थांबला. तो होता सचिन. काही क्षण दोघेही एकमेकाकडे फक्त पाहत राहिले. ना शब्द ना आवाज, फक्त डोळ्यात हजारो भावना. सचिनच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात अजूनही जुन्या जखमांची छाया होती. विक्रम हळूहळू उठला. त्याचे पाय जड झाले होते. विक्रम सचिन समोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आवाज थरथरत होता. सचिन, मला माफ कर. त्या 4 शब्दात त्याचा सगळा अहंकार, सगळं दुःख, सगळा पश्चाताप दडलेला होता. तो पुढे म्हणाला, मी तुला फसवलं, आपल्या मैत्रीचा विश्वास तोडला. मी खूप चुकीचं केलं. त्याने मान खाली घेतली. सचिन काही क्षण शांत राहिला. तो विक्रमकडे पाहत होता, जणू तो त्याच्या डोळ्यात सत्य शोधत होता. आणि मग हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित आलं. विक्रम, उशीर झाला, पण तुला तुझी चूक समजली. तो पुढे म्हणाला, खरी शिक्षा म्हणजे माणसाला स्वतःची चूक जाणवणं. माफी आणि नव्या सुरुवातीचा हात. विक्रमने आश्चर्याने वर पाहिलं. सचिनने आपला हात पुढे केला. चल पुन्हा सुरुवात करूया. त्या क्षणी विक्रमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सचिनचा हात घट्ट पकडला. धन्यवाद, मला एक संधी दिल्याबद्दल. त्या दिवसानंतर विक्रम आणि सचिन पुन्हा एकत्र आले. पण यावेळी त्यांचा उद्देश वेगळा होता. लोकांसाठी काहीतरी करण्याचा. दोघांनी मिळून गावात एक छोटं शिक्षण केंद्र सुरू केलं. गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण, लोकांसाठी मार्गदर्शन आणि गरजूंना मदत. गावात आता एक नवीन ओळख तयार झाली होती. विक्रम आणि सचिन, जे स्वतः पडले पण इतरांना उभं केलं. लोक त्यांचा आदर करू लागले. पण यावेळी हा आदर पैशासाठी नव्हता, तो होता त्यांच्या कर्मासाठी. एका संध्याकाळी विक्रम आणि सचिन त्या जुन्या वाड्याच्या ओसरीवर बसले होते. समोर मावळता सूर्य, आकाशात केशरी रंग. विक्रम हळूच म्हणाला, मला वाटायचं पैसा म्हणजे सगळं काही. सचिन हसला. आणि आता? विक्रमने खोल श्वास घेतला. आता समजलं, माणूस मोठा त्याच्या मनाने आणि कर्माने होतो. विक्रमने आकाशाकडे पाहिलं आणि शांतपणे हसला. कारण आता त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण तरीही सगळं काही होतं. कर्माची सावली कधीच सोडत नाही. पण जर आपण बदललो तरच ती सावली आपल्याला योग्य मार्ग दाखवते. चुका सगळ्यांकडून होतात, पण त्यातून शिकणं महत्वाचं आहे. स्वार्थाने मिळालेले यश तात्पुरतं असतं. जीवन हे नेहमी सरळ रेषेत चालत नाही. कधी आपलं उंच भरारी घेतो, तर कधी कधी जमिनीवर कोसळतो. विक्रमची कथा ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही, तर ती प्रत्येकाच्या आयुष्याचा आरसा आहे. आपण सगळेच कधी ना कधी स्वार्थाच्या मागे धावतो, चुका करतो, नाती तोडतो आणि मग एक दिवस एकटे पडतो. पण खरी गोष्ट ही आहे, चुका करणं महत्वाचं नाही, त्या चुका ओळखून स्वतःला बदलणं महत्वाचं आहे. विक्रमने आयुष्यात खूप काही गमावलं, पण शेवटी त्याला एक अमूल्य गोष्ट मिळाली, स्वतःची खरी ओळख. त्यांनी सिद्ध केलं, कितीही अंधार असला तरी एक छोटा दिवा सगळं बदलू शकतो. पैसा, नाव, प्रतिष्ठा हे सगळं तात्पुरतं आहे, पण चांगली कर्म कायमची असतात. जर आज तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल तर थांबा, विचार करा आणि दिशा बदला. कारण आयुष्य नेहमी दुसरी संधी देते. फक्त ती ओळखण्याची आणि स्वीकारण्याची तयारी असावी. तुमच्या सावलीपासून तुम्ही पळू शकत नाही, पण तुमची सावली बदलायची असेल तर तुमची कर्म बदलावी लागतील. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला
लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.